बिहारमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारत विजय हासिल केलेली आहे। त्यामुळे संपूर्ण देशभरात भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आहे। अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये सुद्धा भाजपचा जल्लोष आहे। खासदार अनिल बोंडे, भाजपचे नेते प्रवीण पोटे, सगळे नेते या ठिकाणी सहभागी आपल्यासोबत। अनिल बोंडे, काय सांगाल? खूप मोठी मुसंडी 200 पार झाले। महाराष्ट्र जीता, मध्य प्रदेश जीता, अभी बिहार जीत गया। बिहार में पूरा कांग्रेस का, राजद का सुपड़ा साफ हो गया। बिहार मध्ये अद्भुत आपल्याला विजय प्राप्त झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये बिहार बदलल्याशिवाय राहणार नाही। नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा बिहार पूर्ण बदलेल आणि सगळ्या लोकांना हाताला काम मिळेल, याचा परिणाम आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला अभूतपूर्व परिणाम पाहायला मिळतोय। येणाऱ्या काळामध्ये बिहार हा भारतीय जनता पार्टीचा गड राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी सांग। मला वाटलं का 200च्या पार होईल भाजप? आज आपण पाहतोय की वन साइड भारतीय जनता पार्टीमध्ये बिहार आपल्याला पाहायला मिळते आहे। मला असं येणारी हे दिसते आहे की भारतीय जनता पार्टीचाच त्या ठिकाणी मुख्यमंत्री बसेल, अशी सुद्धा मला आशा आहे। बघू शकतो की भाजपचाच बिहारमध्ये मुख्यमंत्री बसेल असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे। आणि या दृश्यामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात जल्लोष भाजपकडून राजकमल जो चौक आहे, जो मुख्य चौक आहे अमरावती शहराचा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी साजरा करा। महिला सुद्धा आहे, महिला सुद्धा यामध्ये सहभागी। महिला सध्या आपल्याला नृत्य करताना या ठिकाणी आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।